होण्यापूर्वी रस्त्याची कामे पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारांवर दंड आणि गुन्हेगारी कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिला आहे। 31 मे ही अखेरची तारीख असून त्यानंतर कुठलेही खोदकाम मनपा परवानगीशिवाय केले गेल्यास थेट पोलिसात तक्रार दाखल होईल। नागपूर शहरात सीवर, जलवाहिनी आणि इतर योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। पावसाळा जवळ येत असताना हे काम पूर्ण न झाल्यास शहरात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात। या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी एक बैठक घेतली असून ठेकेदारांना स्पष्ट शब्दात बजावण्यात आलं की 31 मे पूर्वी सगळी कामं पूर्ण करावीच लागतील, अन्यथा दंड आणि गुन्हे दाखल होतील। अनेक ठिकाणी कामे संथ गतीने सुरू असून काही ठेकेदारांनी कमी मजूर लावल्याने कामात विलंब होत आहे। अशी अलगर्जी आता सहन केली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे। अमृत योजना फेज 2 अंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामांपैकी सुमारे 8.63 किलोमीटर अजूनही अपूर्ण आहे। तसेच रस्त्यांवर मलबा साठवला असल्यास संबंधित ठेकेदारावर मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाईल। या कामांमुळे अनेक नागरिकांना अपघात, वाहतूक कोंडी आणि आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे ही कडक कारवाई अत्यावश्यक ठरते। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।